मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या योजनेला ब्रेक. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारनं गेम चेंजर योजना जाहीर केल्या, जे.आर काढून त्या लागू देखील केल्या. पण आज 1-1.5 वर्ष झाल्याच्या नंतर महाराष्ट्र सरकारकडून काही योजनांना ब्रेक लावण्यात आलेला आहे. नमस्कार, मराठी पत्रकार जयदीप या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी काही योजना जाहीर केल्या होत्या. त्या योजना आता सरकारने निधी कमी पडत असल्यामुळे ब्रेक केलेल्या आहेत. तर त्या योजनेच्या संदर्भात आपण जाणून घेऊया. तत्पुरती ह्या योजना शासनाकडून का बंद करण्यात आलेल्या आहेत याच्या संदर्भात आपण एक नजर टाकूया. महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण ही योजना जाहीर केली आणि महाराष्ट्रामधील 1.5 कोटी महिलांना त्या योजनेचा लाभ देखील सरकार देत आहे. पण त्याचबरोबर 1 रुपयात पीक विमा ही शेतकऱ्यांसाठी जी योजना सरकारने जाहीर केली होती, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही जाहीर केली होती. परत शेतकरी योजना जाहीर केल्या होत्या. त्या योजनेला आता लाडकी बहीण वगळता 4 महत्त्वाच्या योजनांना ब्रेक लागलेला आहे. हा ब्रेक लागण्याचं कारण असं आहे, या योजना महाराष्ट्रामध्ये जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडून 1.36 लाख कोटींचं कर्ज घेतलं. सरकारने 1.36 लाख कोटींचं कर्ज घेतलं असलं तरी महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात. या योजनेसाठीच महाराष्ट्र सरकारला वर्षाला 2,360 कोटींची उलाढाल करावी लागते. तर महिन्याला 195 कोटी रुपयांची वितरण ह्या महिलांना करावं लागतं. त्याच कारणाने इतरत्र योजनेला ब्रेक लागल्याची माहिती आहे. तर या लाडकी बहीण योजनेनंतर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची योजना होती 1 रुपयामध्ये पीक कर्ज योजना. पूर्ण योजना ही देखील महाराष्ट्र सरकारकडून ब्रेक करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 2 लाख उत्पन्नाच्या आतील परिवाराला वर्षाकाठी 3 गॅस सिलेंडर हे शासनाकडून मोफत देण्यात येत होते. ही योजना देखील सरकारकडून ब्रेक करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री वयोश्री योजना ही देखील बंद करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 65 वर्षानंतरच्या वृद्ध महिला पुरुषांना 3,000 हे मानधन आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी दिलं जात होतं. ही योजना देखील मुख्यमंत्र्यांकडून आणि महाराष्ट्र सरकारकडून ब्रेक करण्यात आलेली. त्याचनंतर मुख्यमंत्री तीर्थयात्रा ही देखील शासनाकडून बंद करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत जे 60 वर्ष पलीकडील वृद्ध आहेत त्यांना राज्यामधील तीर्थ दर्शन हे सरकारकडून मोफत होतं. तर अशा प्रकारे महाराष्ट्रामधील या महत्त्वाच्या 4 योजना महाराष्ट्र सरकारकडून ब्रेक करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर समाज कल्याण अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत होती याचा देखील निधी वळवल्याचं समाज माध्यमांवरती विरोधी पक्षांकडून बोलण्यात येत आहे. अशा प्रकारे एकट्या लाडकी बहीण योजनेने या इतरत्र सामान्य माणसांच्या योजनेला ब्रेक मिळाला आहे अशी चर्चा आहे. कोटींच्या योजना होत्या. निवडणुकीनंतर धुळीझड झालेल्या ह्या लाडक्या योजनांमुळे सातत्याने महाराष्ट्र सरकारची तिजोरी खाली जात आहे. त्यातच महाराष्ट्र सरकारने आत्ताच्या घडीला 50 लाख महिलांचे अर्ज बाद देखील केलेले आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाची दुसरी जी योजना होती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील 56 लाख महिला घेत होत्या. वर्षाला 3 गॅस सिलेंडर हे शासनाकडून मोफत देण्यात येत होते. अशा प्रकारे या योजनांची माहिती होती आणि या सरकारने या लाडक्या योजनांना ब्रेक अशा पद्धतीने दिलेला आहे. अशाच व्हिडिओ आमच्याकडून तुम्हाला मिळत जातील. आमच्या मराठी पत्रकार जयदीप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.